नमस्कार मंडळी, जय श्रीराम. तर आम्ही चाललो होतो पुण्याजवळ लोणी काळभोर येथे वसलेले रामदरा मंदिर. हे निसर्गरम्य, शांत, धबधब्यांनी वेढलेले व प्राचीन शिवालय आहे. आम्ही कुरकुरे खात होतो असं सांगायला लागली ती. आता उन्हाळा लागलाय ना, त्यामुळे जास्त असं नाही का धबधबा हे ते असं काही नव्हतं. जास्त नदीमध्ये पाणी होतं फक्त मंदिराच्या कडेने, पण इतकं छान वाटत होतं ना. आणि आम्ही गेलो तिथे आणि पार्किंगला गाडी लावत होतो, तर भूमीच्या पप्पांचे मित्र भेटले गावाकडचे. अचानकच भेटले त्यांचे क्लासमेट होते ते, आणि ते आले होते इथं फिरायला फॅमिलीसोबत. तर ते अचानकच भेटले, कसं काय माहीत भेट झाली आमची. त्यानंतर बघा आम्ही काय केलं माहिती आहे का, मग सोबत एकत्र ज्यूस ते पिला थोडा, कारण की ऊन जास्त होतं ना, आणि आम्ही उन्हामध्येच गेलो होतो. आणि त्यानंतर बघा इथे पार्किंगच्या अगोदर बघा इथं पूर्ण भाजीपाला ते सगळं होतं विकण्यासाठी नाही का. पेरू, भाजीपाला, कलिंगड, जे कुरकुरे हे ते भरपूर. आणि लोक काय करत होते, सगळं घेत होते आणि आतमध्ये जात होते खाण्यासाठी नाही का. आम्ही मग पार्किंगला गाडी लावली, 2 व्हीलरची पार्किंग वेगळीकडे होती. तर हे मित्र आहेत बघा. आम्ही मग उसाचा रस घेतला पिण्यासाठी. हे त्यांची फॅमिली आहे, आणि भूमी पण खुश झाली होती. तुम्ही काय घेतलं? भूमी दर हे घे भूमी, यायचं का पी ना, हे घे. छान आहे का? तुला चांगलं दिलं ना, बघू भूमी मिशाली दाढी आली भूमीला मिशाली बघू भूमी. त्याला प्यायचं नव्हतं, पेट नाही का, मग द्या की त्याला. मिशाली तुम्ही. तर मंडळी ना, आम्हाला ना येऊस करून ना खूप टाइम झाला होता. 3:30 वाजले होते. मग 4 वाजेपर्यंत आम्ही ज्यूस पिला, उसाचा रस पिला. त्यानंतर आम्हाला समजले की 5-5:30 वाजता मंदिर बंद होते. त्यामुळे आम्ही ना पटपट आम्हाला व्हिडिओ पण काढायचा होता. 4 वाजता गेलो मग आतमध्ये. तर बघा हे इतकं छान होतं ना, पूर्ण असं पिकनिकसाठी ना एक नंबर स्पॉट आहे हा पिकनिकसाठी. कारण की भरपूर लोकांनी काय केले होते, घरूनच डबे ते भरून आणले होते आणि इथे येऊन खात होते ते लोक. आणि त्यामुळं पिकनिकसाठी फॅमिलीला टाइम द्यायचा, टाइम स्पेंड करायचा असेल तर इथं येऊन तुम्ही करू शकता. छान गार्डन बिर्डन सगळं आहे, आणि छान बसून फॅमिली मस्त काही पण खाऊ शकते. आता तुम्हाला मी सगळं संपूर्ण निसर्ग आणि संपूर्ण मंदिर दाखवणार आहे. पूर्ण मी एकटीच आतमध्ये गेले होते, कारण की पटपट व्हिडिओ काढायचे होते. बरोबर 5 वाजता मंदिर बंद होणार होतं, आणि आता वाजले होते 4. तर एका तासात काय होणार नाही म्हटलं, त्यामुळे आम्ही पटपट गेलो. आम्हाला थोडे शॉर्ट्स पण काढायचे होते, त्यामुळे खूप गडबड करत होते मी भूमीच्या पप्पांना म्हटलं भूमीला घेऊन बाहेरच थांबा, मी जाऊन येते, पटकन व्हिडिओ काढून येते. तर तुमच्यासाठी आम्ही एवढा फास्ट व्हिडिओ काढला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुशीत तलावाच्या काठावर वसलेले हे महादेवाचे शिवालय म्हणून
म्हणूनही ओळखले जाते. साधारण 1954 ते 55च्या सुमारास स्थापन झालेले हे ठिकाण एक दिवसीय सहलीसाठी उत्तम आहे. रामदरा मंदिराचे वैशिष्ट्ये खूप छान आहेत. पौराणिक महत्त्व सांगते तुम्हाला. वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण या ठिकाणी वास्तव्यास होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर जवळ पुण्यापासून सुमारे 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर एका तलावाच्या मध्यभागी वसलेले असून आजूबाजूला घनदाट झाडी आहे. मंदिराची रचना पांढऱ्या शुभ्र दगडांनी झालेली असून ती अत्यंत देखणी आहे. मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीसह दत्तगुरूंची मूर्ती आहे. येथे धुंडी बाबा श्री 1008 श्री देवपुरी महाराज यांचे समाधी स्थळ आहे. पुणे स्टेशनवरून खाजगी वाहनाने किंवा PMTने बसने लोणी काळभोर मार्गे रामदरा येथे सहज पोहोचता येते. येथे उत्तम पार्किंग व निसर्गरम्य वातावरण असून आपल्याला फॅमिली सोबत टाइम घालवता येईल. इतकं छान मंदिर आहे बघा. पूर्ण मी पुढे काही गेले नव्हते कारण की टाइम पूर्ण होत होता, त्यामुळे मी पुढे गेले नव्हते आणि पूर्ण मी इथूनच कॅप्चर केलेलं आहे बघा. इतकं छान निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तर जास्तच नाही का छान दिसतं. आता उन्हाळा लागलेला आहे आणि तिथे एक बदक आला होता बघा. त्या बदकासाठी ना सगळे हे करत होते, म्हणजे नाही का तो बदक सगळ्यांच्या पायाखाली जात होता. इतकं छान वाटत होतं, भारी वाटत होतं. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही रामदरा मंदिराचा व्हिडिओ काढला. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि इतकं छान निसर्गरम्य तुम्ही जर का गेला नसाल तर नक्की जा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.